सुजाता आणि खिरीची कथा। राजकुमार सिद्धार्थने ज्ञानप्राप्तीसाठी राजेशाही सुखांचा त्याग केला। त्याने अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली। जंगलात राहून अन्न आणि पाण्याचा त्याग करून शरीर कृश होईपर्यंत त्यांनी स्वतःला त्रास दिला। त्यांना वाटले की अशा कठोर तपस्येनेच ज्ञान मिळेल। या तपश्चर्येदरम्यान त्यांनी अनेक वर्षे उपवास केला। आपले शरीर खूप कष्ट सोसले। ते इतके दुर्बळ झाले होते की त्यांचे शरीर केवळ हाडांचा सांगाडा बनले। एका दिवशी ते इतके थकले की त्यांना चालताही येत नव्हते। ते निरांजना नदीच्या काठी एका विशाल वटवृक्षाखाली बसले। त्यांना वाटले की आता मृत्यू जवळ आला आहे। त्याचवेळी एका गावातील सुजाता नावाची एक श्रीमंत स्त्री त्या मार्गाने जात होती। तिने गेल्या अनेक वर्षांपासून त्या वटवृक्षाची पूजा केली होती। तिला एक पुत्र झाला होता आणि तिने त्या वटवृक्षाच्या देवाकडे नवस केला होता की पुत्र झाल्यावर ती त्याला खीर अर्पण करेल। आज ती आपला नवस पूर्ण करण्यासाठी सोन्याच्या भांड्यात स्वादिष्ट खीर घेऊन आली होती। सुजाताने सिद्धार्थला झाडाखाली बसलेले पाहिले। त्यांचे शरीर जरी दुर्बळ असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज होते। सुजाताला वाटले की हेच त्या वटवृक्षाचे देव आहेत ज्यांनी तिची इच्छा पूर्ण केली आहे। तिने अत्यंत आदराने आणि श्रद्धेने ती खीर सिद्धार्थला अर्पण केली। सिद्धार्थने ती खीर स्वीकारली आणि खाल्ली। खीर खाल्ल्यानंतर त्यांना खूप शक्ती मिळाली आणि त्यांचे शरीर शांत झाले। त्यांना जाणवले की भूक आणि शारीरिक दुर्बलता ज्ञानाच्या मार्गात एक मोठा अडथळा आहे। या घटनेमुळे सिद्धार्थला एक महत्त्वाचा बोध झाला। त्यांना समजले की केवळ शरीराला कष्ट देऊन ज्ञान मिळत नाही आणि त्याचप्रमाणे राजेशाही जीवनशैलीतील भोगविलासानेही ज्ञानप्राप्ती होत नाही। त्यांनी दोन्ही टोकांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आणि संतुलित मार्गाचा स्वीकार केला। यालाच मध्यम मार्ग मिडल पाथ म्हणतात। त्यानंतर सिद्धार्थने शरीराला योग्य पोषण दिले। ते बोधगया येथील बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बसले आणि त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली। या कथेचा संदेश हा आहे की कोणत्याही टोकाच्या गोष्टी चांगल्या नसतात। आयुष्यात संतुलन राखणे महत्त्वाचे आहे। अत्यंत कठोर त्याग किंवा अतिभोगविलासी जीवन दोन्ही ज्ञानप्राप्ती किंवा शांतता मिळवण्यासाठी योग्य नाहीत। शांतता आणि ज्ञान मिळवण्यासाठी एक संतुलित आणि संयमी जीवनशैली आवश्यक आहे।